राज्यात उकाडा वाढलाय। काही शहरांमध्ये तापमान 40 अंशांपर्यंत पोहोचलंय। मार्चमध्येच ही अवस्था आहे तर एप्रिल आणि मे मध्ये काय होणार असा प्रश्न आता पडतोय। दुसरीकडे यंदाच्या मान्सूनवर अल निनोचा परिणाम पाहायला मिळतोय। त्यामुळे पाऊसमान कमी होण्याचा अंदाज काही तज्ञ व्यक्त करतायत। असं असलं तरी अल निनोबाबतचा अंदाज आत्ताच घाई ठरेल असं देखील काहींचं मत आहे। पाहूयात। ऊन तापलंय, सूर्य आग ओकतोय। 2026चा फेब्रुवारी गेल्या 125 वर्षातला सर्वात उष्ण आणि कोरडा होता। मार्चमध्येही उन्हामुळे अंगाची काहिली होतीये। मार्चमध्ये उष्णतेनं दिल्लीत 50 वर्षांचा विक्रम मोडलाय। राजस्थान, महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या 14 शहरात पारा 40 अंशांच्या पुढे गेलाय। हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार मार्चच्या सुरुवातीच्या 10 दिवसातच एप्रिल मे सारखी उष्णता जाणवू लागली आहे। मार्चच्या पहिल्या आठवड्यात राजस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र आणि गोव्यात उष्णतेची लाट पसरली आहे। नवी दिल्लीत 2011 नंतर पहिल्यांदाच मार्चच्या पहिल्या आठवड्यात पारा 35 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचलाय। राजस्थानच्या बाडमेरमध्ये तापमान 40 अंशांच्या वर गेलंय। गुजरातच्या अहमदाबाद, राजकोट, डीसा आणि कांडलामध्ये पारा 41 अंशांवर पोहोचलाय। तर महाराष्ट्रात जळगावात सर्वाधिक 39.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय। मुंबईत पारा 35.9 अंश आणि पुण्यात 37.7 अंश सेल्सिअस तापमान आहे। हीट वेव्ह तिथे आहे आणि विदर्भात सुद्धा हीट वेव्ह आपल्याला दिसून आलेले आहेत। आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये जरी तापमान जास्त असलं तरी हीट वेव्ह कंडिशन्स जे आहेत, हीट वेव्ह कंडिशन्स म्हणजे काय तर 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असणं आणि ते सरासरीपेक्षा 4.5 अंश सेल्सिअसने जास्त असणं, ही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही। म्हणून त्या रिजनमध्ये आपण हीट वेव्ह अजून तरी दिली गेलेली नाही। परंतु बाकीच्या 2 ठिकाणी म्हणजेच उत्तर कोकण आणि विदर्भामध्ये हीट वेव्ह कंडिशन सॅटिस्फाय झालेली आहे आणि तिथे येणाऱ्या 2 दिवसांसाठी येलो अलर्ट आहे। IMDनुसार उन्हाळ्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वाढल्यानं सार्वजनिक आरोग्य, जलस्रोत, विजेची मागणी आणि आवश्यक सेवांसाठी धोका निर्माण होऊ शकतो। वृद्ध, मुलं, बाहेर काम करणारे आणि आजारी असलेले उष्णतेच्या लाटेनं जास्त प्रभावित होऊ शकतात। एकीकडे नागरिक उकाड्यानं हैराण होत आहेत, दुसरीकडे जूनमध्ये अल निनोनं मान्सूनवरही परिणाम होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। WMOनं मे ते जुलै या कालावधीत भारतात अल निनोची स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे। अल निनोनं पाऊस कमी होतो आणि उष्णता वाढते। काही हवामान तज्ज्ञांच्या मते सध्या अल निनोबाबत भाकीत करणं थोडं घाईचं ठरेल। मान्सूनच्या उत्तरार्धात अल निनो मध्यम स्वरूपात सक्रिय होऊ शकतो, मात्र सध्याच्या अंदाजांमध्ये बरीच अनिश्चितता आहे। जून महिन्यापर्यंत स्पष्ट कल्पना येईल, त्यामुळे सध्या घाबरून न जाता परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवणं गरजेचं असल्याचं पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या माजी सचिवांनी सांगितलंय। अल निनो ही मध्य आणि पूर्व उष्णकटिबंधीय प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरील पाण्याचं तापमान सरासरीपेक्षा जास्त गरम होणारी हवामानविषयक स्थिती आहे। ही नैसर्गिक प्रक्रिया दर 2 ते 7 वर्षांनी घडते, ज्यामुळे जागतिक वारे, पाऊस आणि तापमानात मोठे बदल होतात। भारतात यामुळे अनेकदा मान्सून कमकुवत होऊन दुष्काळी परिस्थिती निर्माण होते। विषुववृत्तावरील वारे आशियाकडे वाहतात आणि उबदार पाणी घेऊन जातात। अल निनोच्या काळात हे वारे कमकुवत होतात, ज्यामुळे उबदार पाणी पूर्व प्रशांत महासागराकडे परत येतं आणि समुद्राचं तापमानही वाढतं। अल निनोबाबत जूनमध्ये अधिक स्पष्टता मिळेल, पण सध्या वाढलेल्या उष्णतेनं आजारपणही वाढलंय। अशा वेळी नागरिकांनी काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।